मार्केटमध्ये खरोखर 1% लोकच पैसे कमवतात. तुमचं बाळासारखं सांभाळा कॅपिटलला. ॲज अ वुमन ट्रेडर तुम्हाला काही चॅलेंजेस आले? ट्रेडिंगमध्ये 80% सायकॉलॉजी आहे, 20% तुमचा स्ट्रॅटर्जीवर असतो. मार्केटमध्ये बरेच लोक रॅन्डमली शिकवतात. बाय करायचं, मग संध्याकाळी आपण सेल करायचं. स्टॉकमध्ये काय चालू आहे करंटली, आता बाईंग चालू आहे का सेलिंग चालू आहे, फक्त बाय करायला पाहिजे असं नाही. इंट्राडेमध्ये यू कॅन पहिले सेल करून मग तुम्ही खालनं बाय करू शकता. हा माझा लास्ट ऑप्शन आहे, मी काहीतरी करून दाखवायचा. 100+ स्टुडंट तुम्ही ट्रेन केल्यानंतर ट्रेडर्सची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय वाटला? इमोशनल ट्रेडिंग. नमस्कार, MLA टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. आजचा एपिसोड आहे कॉन्फिडन्स, क्लॅरिटी आणि फायनान्शियल इंडिपेंडन्सवर. सो आज आपल्यासोबत आहेत सोनाली बकरे मॅम, स्टॉक मार्केट एज्युकेटर, मेंटर आणि थाउजंड्स ऑफ ट्रेडर्सला सिम्प्लिफाय मार्केट समजावून सांगणारे वुमन एंटरप्रेन्योर. सो मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. कसं वाटतं मॅम इथे येऊन? खूप छान वाटतं. बरेच मैत्रिणींबरोबर बोलायला, त्यांना आपला व्ह्यूज सांगायला मला तुम्ही हे करून दिलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. सो तुम्ही आणि तुमचे मिस्टर, सो त्यांनी 9 वर्षापूर्वी हा बिझनेस चालू केला. सो तेव्हा असं का वाटलं की 100,000 पेक्षा जास्त स्टुडंटला तुम्ही ट्रेन केले, तर त्याची सुरुवात कशी झाली होती? ज्या वेळेला आम्ही मार्केटबद्दल समजलं, त्यावेळेला आम्हाला ॲक्च्युअली त्याच्या आधी आम्हाला मार्केटचं एस पण माहिती नव्हतं. म्हणजे स्टॉक मार्केट काय आहे हेही माहिती नव्हतं. ज्या वेळेला आम्हाला कळलं त्यावेळेला इतरांसारखं आम्ही पण रॅन्डम टिप्स बघा, यूट्यूब बघा, खूप एक्साइटमेंटमध्ये असे करत आम्ही ट्रेड केले आणि त्यामुळे आमचे भरपूर लॉसेस झाले. ज्या वेळेला आम्ही शांत होऊन समजलं की हा मार्केट एक्साइटमेंटचा नाही आहे, ह्याला डिसिप्लिन लागतो, खूप नॉलेज लागतो, मग आम्ही थोडं थांबलो. मग भरपूर लोकांकडून, इंडस्ट्रीचे बरेच एक्सपर्ट्स कडून शिकलो. ऑप्शन्स बाईंग, ऑप्शन्स सेलिंग, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट, एलियट वेव्ह, असे बरेचशा गोष्टी शिकलो. त्यानंतर मग ते सगळे कॉन्सेप्ट्सना एक म्हणतात ना सिम्प्लिफाय करून, त्यांना एकदम सोप्या भाषेत करून आम्ही शिकवायला चालू केला. तेच आमचं USP म्हणू शकता की खूप सोप्या भाषेत शिकवायचं. सुपर्ब सुपर्ब. सो तुमचे क्लासेस हाऊसवाईफ, स्टुडंट सगळ्यांसाठी युजफुल आहेत. प्रत्येकजण, कुणीही ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल समजून जरी घ्यायचं असेल त्यांनी पण करू शकतात. हाऊसवाईफ्स आहे, स्टुडंट्स आहे, प्रोफेशनल्स आहे, ज्यांच्याकडे वेळ नाही आहे द्यायला, त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे आहे शिकवण्यासारखं. सुपर्ब सुपर्ब. सो तुम्ही NISM आणि XV क्लिअर केलं, SEBI रजिस्ट्रेशन प्रोसेस केली. हे दोन्ही स्टेप तुम्हाला का करावे वाटले? NISM सर्टिफाईड झाली आहे मी. सेबीचं अजून प्रोसेस आम्ही सुरूच केलेली आहे. मार्केटमध्ये बरेच लोक रॅन्डमली शिकवतात. म्हणजे काही क्वालिफिकेशन नाही, छोट्या मोठ्या कोर्सेस करतात आणि शिकवायला उतरतात. मला एक प्रॉपर प्रोसेसमध्ये जायचं होतं. एक सर्टिफाईड होऊन लोकांना एक कॉन्फिडन्स येतं ज्या वेळेला तुम्ही सर्टिफाईड आहे कशात तरी, आणि NISM इज अ वेल नोन सर्टिफिकेशन. त्यामुळे त्या सर्टिफाईड आहे म्हटल्यावर समोरचा माणूस जो आमच्याकडून शिकतो त्यांनाही एक कॉन्फिडन्स वाटलं पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्टिफिकेशनकडे गेलो. सुपर्ब सुपर्ब. सो ऑप्शन्स आणि SMC सारखे कॉम्प्लेक्स कन्सेप्ट बिगनरसाठी सिम्प्लिफाय करता येतात का? ऑप्शन्स, SMC, एलियट वेव्हज हे सगळ्या गोष्टी खूप सिम्प्लिफाय करून शिकवता येतात आणि शिकताही येतात. बरं. खूप छोटे स्टोरीच्या माध्यमातून आपण ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला समोरचा जे शिकणारा असतो त्याला ते गोष्ट लक्षात राहते. कॉन्सेप्ट ज्या वेळेला क्लिअर होतं त्यावेळेला सगळी गोष्ट सोपं होते. ते कॉन्सेप्टला क्लिअर करायचा प्रयत्न आमचा असतो. खूप मोठे जार्गन वापरून काही मिळत नाही. समोरचा व्यक्ती जो शिकतो त्याला सोपी वाटली की मग त्याचा पर्पज सॉल्व्ह होतो. सुपर्ब. सो 100+ स्टुडंट तुम्ही ट्रेन केल्यानंतर ट्रेडर्सची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय वाटला? इमोशनल ट्रेडिंग. मार्केटमध्ये जे काही स्ट्रॅटजी असतात, स्किल्स असतात ते शिकले जाऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या स्वतःचे इमोशन्स ज्या वेळेला तुम्ही कंट्रोल करता, त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला मात करता त्यावेळेला मार्केटमध्ये मास्टरी करणं सोपं होतं. मार्केटमधले इमोशन्स म्हणजे फिअर असतो, ग्रीड असतो, होप असतो, आणि काय लोक खूप एक्साइटमेंटमध्ये ट्रेड करत असतात. ते सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे.
ज्या वेळेला ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेतो, म्हणजे मार्केटमध्ये स्किल्स, स्ट्रॅटेजी शिकले जाऊ शकतात. सुपर. सो मार्केटमध्ये इमोशनल होऊन चालत नाही. नाही, त्याची नाही. स्टडी, डिसिप्लिन एक्साइटमेंट, सगळं. इमोशन Yes. बिलकुल नाही चालत. ओके. सो तुमच्या मते इमोशनल फ्री ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? इमोशन फ्री ट्रेडिंग म्हणजे ज्या वेळेला आपण ट्रेड करतो, आपल्याला क्लिअरली माहीत असायला पाहिजे मी कुठे एंट्री करते, माझं इथून एंट्री केल्यावर मी कुठं निघायला पाहिजे, त्यानंतर कितीपर्यंत मला होल्ड केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही एक इमोशन फ्री इंडिकेटर बनवलेला आहे, जे तुम्हाला व्यवस्थितपणे गाईड करतं. त्याचे कॅन्डल्सचे कलर आम्ही बदलून टाकलेले आहेत, जे तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. परत कुठे एंट्री केली पाहिजे, कुठं पर्यंत होल्ड केली पाहिजे, कुठे ट्रेड्स अवॉइड केले पाहिजे, हे सगळे त्यामध्ये कव्हर केलं जातं. त्यामुळं आम्ही त्याला नावच तसं दिलंय, इमोशन फ्री इंडिकेटर. सुपर. सो खूप लोकांना बेसिक माहीत असतं पण कन्सिस्टन्सी नसते, तर अशासाठी तुम्ही काय सांगाल? बेसिक माहीत असते, कन्सिस्टन्सी नाही आहे, त्याचं मोठं कारण आहे इमोशन्स. अगेन तोच प्रश्न आहे की ट्रेडिंगमध्ये 80% सायकॉलॉजी आहे, 20% तुमचा स्ट्रॅटर्जीवर असतो. ज्या वेळेला तुम्ही स्ट्रॅटर्जी शिकताय, सेटअप शिकताय, तरी पण लोक त्याच्यामधून लॉस करत असतात. त्याचं मेन कारण इमोशन असतं. त्या इमोशन्सला ज्या वेळेला तुम्ही स्वतः कंट्रोल करायला शिकताय, एक इमोशन फ्री होऊन ज्या वेळेला तुम्ही ट्रेड करायला शिकताय, तेव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये खूप छान करू शकता. सुपर. सो हजबंड वाईफ दोघंही तुम्ही ट्रेडिंगमध्ये आहात. सो तुम्हाला कधी असं डिफिकल्ट वाटतं किंवा दोघांचं कधी एक मत होत नाही, असं होतं का कधी? सुरुवातीला थोडे डिफरन्सेस आले होते, पण आम्ही आमचे रोल्स दोघांनी डिफाईन केले की तुम्ही हे करायचे, मी हे करते. मग त्यानंतर कॉन्फ्लिक्ट्स काय एवढे नाही आले. आम्ही आता दोघंही व्यवस्थितपणे ट्रेडिंग करतो. सुपर. पण असं झालं का की नाही हे नाही का हा बाय केला पाहिजे? आहे. हो. कसं आहे, मी थोडी अग्रेसिव्ह ट्रेडर आहे. माझे मिस्टर आहेत ते खूप शांतपणे ट्रेडिंग करतात. मग त्याच्यामध्ये पण असं असतं, ऑप्शन बायर, ऑप्शन सेलर, ते रोल्स वेगळे वेगळे सायकॉलॉजीप्रमाणे ते ॲक्च्युली चूज केले पाहिजे. स्वतःला समजलं पाहिजे आम्ही की मी कुठल्या प्रकारची ट्रेडर आहे. त्याला आम्ही नो युअर ट्रेडिंग स्टाईल, नो युअर टाईम फ्रेम असं वगैरे आमचं कॉन्सेप्ट आहे. तुम्ही कुठल्या टाईम फ्रेमचे ट्रेडर आहात. काही लोक 5 मिनिटाचे ट्रेडर असतात, काही लोक महिन्याच्या कॅन्डलवरती ट्रेड करत असतात. सो यू शुड नो की तुम्ही कुठले प्रकारचे ट्रेडर आहात. ते ज्या वेळेला समजतं त्याला पण आम्ही सगळं व्यवस्थितपणे गाईड करतो. त्यानंतर तुम्ही कुठले टाईम फ्रेमचे ट्रेडर झाल्यावर कुठल्या प्रकारचे ट्रेडर आहेत, हे थोडे सायकॉलॉजीची गोष्टी आहेत, जे आम्ही पूर्णपणे आमच्या कोर्सेसमध्ये कव्हर करतो आणि हेल्प करतो समोरच्या व्यक्तीला की आयडेंटिफाय करायला तुम्ही कुठल्या प्रकारचे ट्रेडर आहात आणि काय करायला पाहिजे. ज्या वेळेला ते समजतं मग डिफरन्सेस काही एवढं येणार नाही. सुपर. सो ॲज अ वुमन तुम्ही इमोशनल आहात, ॲग्रेसिव्ह पण आहात. पण मग ॲज अ वुमन ट्रेडर तुम्हाला काही चॅलेंजेस आलेत का ह्या व्यतिरिक्त? वुमेन्स आहेत ना, बायका स्वतः ॲक्च्युली खूप डिसिप्लिन्ड असतात आणि रिस्क कंट्रोल करणारे असतात. त्यांना सेव्हिंगची ऑलरेडी सवय असते. त्यांना फक्त गरज असते ट्रेडिंग स्किल शिकायची. इमोशनली दे आर व्हेरी स्ट्रॉंग. त्यामुळे ज्या वेळेला त्यांना ट्रेडिंग स्किल्स व्यवस्थितपणे शिकले जातात ना, त्यावेळेला त्यांना ट्रेडिंग एवढं अवघड नाही वाटत. स्पेशली इन्व्हेस्टिंग करायचे वगैरे जे आहेत, त्या वुमेन्सला इनहेरिटंटली येतं. कारण ते ऑलरेडी सेव्हिंग्सच्या त्यांना जमत असतं इनहेरंटली. मग ट्रेडिंग इज पार्ट ऑफ दॅट ओनली. फक्त थोडेसे स्किल्स शिकायचे आहेत, जे शिकलं की ते सोपं होतं. सुपर. जे नवशिके आहेत किंवा आता शिकणार आहे तुमच्याकडून, सो त्यांना काय ॲडवाइस द्याल तुम्ही? एक सांगणार की पहिले तुम्ही कॅपिटल प्रोटेक्ट करा. कॅपिटल आपला छोट्या बाळासारखं असतं. त्याच्याबद्दल आपण बाहेर त्याला सोडत नाही किंवा हे करत नाही असं नाही आहे. त्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्कमध्ये आपण जसं घेत असतो तसं कॅल्क्युलेटेड आपण कामं केले, कॅपिटल आपली प्रोटेक्ट केली आणि त्या हिशोबाने आपण जर का कॅल्क्युलेट करून ज्या वेळेला रिस्क घेतो, कॅपिटल ऑटोमॅटिकली वाढतं. मग जसं आपले मुलं वाढतात, जे शिकतात, ग्रो होतं, तसं आपलं कॅपिटलही ग्रो होतं. आम्ही त्याच ह्याच्यामध्ये सांगत असतो की तुमचं बाळासारखं सांभाळा कॅपिटलला. तुम्ही ज्यावेळेला बाळाच्याबद्दल पण आपण बाहेर सोडणारच नाही असं काही करत नाही. पण ज्या वेळेला सोडतो तो आपल्याला माहिती असतं कुठल्या एरियात जाणार आहे, किती रिस्की आहे.
त्या पद्धतीनंच आपल्याला आपलं कॅपिटल पण सांभाळायला पाहिजे. सुपर, खूप सुंदर सांगितलंय तुम्ही. सो जे हाऊसवाईफ आहेत ज्यांना तुमचा कोर्स करायचा आहे, सो तुम्ही सांगितले की बेसिक पासून चालू करता येतं, मग ते इंट्राडे वगैरे त्याच्याबद्दल पण तुम्ही गाईड करता? हे बघा, मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस गोष्ट आहे जे आम्ही शिकवतो. टेक्निकल अनालिसिस म्हणजे चार्ट बघणे, चार्ट बघून आपण कसं अनलाइज करायचा, कसं समजायचं की हा स्टॉक बरोबर आहे का नाही, कुठल्या टाईम फ्रेममध्ये करायचा. ते जे गोष्ट आहे ते अगदी 1 मिनिटपासून 1 महिन्याचं टाईम फ्रेममध्ये सगळ्यामध्ये चालतं. बरं. जे स्ट्रॅटजीज आहेत, जे सेटअप आहेत. मग ज्यांना इंट्राडे करायचं आहे त्यांना आम्ही गाईड करतो, कुठल्या टाईम फ्रेमच्या खाली जायचं नाही, कुठल्या टाईम फ्रेमच्या वर जायचं नाही. सुपर. आणि इन्व्हेस्टिंग करणाऱ्याला त्या हिशोबानं आम्ही सांगतो की कुठल्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही इन्व्हेस्टिंग करायला पाहिजे. बरोबर. सो ते असं असतं ना की सकाळी बाय करायचं, मग संध्याकाळी आपण सेल करायचं, असं नाही. इंट्राडे म्हणजे कसं असतं, 5 मिनिट 15 मिनिट युजली ते टाईम फ्रेम्स वापरले जातात. त्या स्टॉकमध्ये काय चालू आहे करंटली आत्ता, बाईंग चालू आहे का सेलिंग चालू आहे, फक्त बाय करायला पाहिजे असं नाही. इंट्राडेमध्ये यू कॅन पहिले सेल करून मग तुम्ही खालनं बाय करू शकता. बरं. त्याच्यातूनही पैसे कमवले जातात. बरं. शॉर्ट सेलिंग म्हणतात त्याला. बरं. म्हणजे तुमच्याकडे स्टॉक असायला पाहिजे असं काही नाही आहे. बरं. विदाऊट स्टॉक पण तुम्ही इंट्राडेमध्ये ते वरनं सेल करून खालनं बाय केलं ना, जे डिफरन्स असतो ते तुम्हाला ॲज अ प्रॉफिट मिळतो. बरं. तेही शिकवतो. ते कसे आयडेंटिफाय करायचे, हे स्टॉकला फक्त आत्ता सेल करायला पाहिजे का बाय करायला पाहिजे. इव्हन आमचं इंडिकेटर त्यामध्ये खूप जास्त हेल्प करतं. सुपर. मला वाटतं मलाच कोर्स जॉईन करायला पाहिजे. बरं, आज ही गोष्ट नवीन कळाली. मला फक्त एवढंच कळत होतं शेअर मार्केटचं रिअली, म्हणजे मी SIP म्युच्युअल फंड्स वगैरे यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली आहे. पण शेअर मार्केटिंगमध्ये एकदा अनुभव घेतला होता ज्यामध्ये लॉस आला, त्यानंतर मी शिकण्याचा प्रयत्न पण नाही केला. बरोबर. आणि असं म्हणतात ना की शेअर मार्केटमध्ये पैसे जातात. सो हे मन कितपत खरी आहे? मग खरं कोण श्रीमंत होतं इथं? सगळे म्हणतात की पैसे हे होत आहेत म्हणून. बरोबर. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. झिरो सम गेम आहे. बरोबर आहे. कोणाचे पैसे जात आहेत तर कोणीतरी कमवतं पैसे. बरोबर. मग जे कमवतात त्यांचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, ते जर त्या ॲडव्हान्टेजेसच्या बाजूला आम्ही जर गेलो, म्हणजे मार्केटमध्ये खरोखर 1% लोकच पैसे कमवतात. ते 1%ची काय ॲडव्हान्टेज आहे, वाय दे आर अर्निंग, ते ज्यावेळेला आपल्याला समजून माइंडसेट झालं, स्ट्रॅटर्जीज झाले, काय गोष्टी शिकले पाहिजेत त्यासाठी. रॅन्डमली कुणीतरी टिप सांगितलं, रॅन्डमली यूट्यूब बघितले, आज हे बाय करायचे, आत्ताच्या सिच्युएशनमध्ये सिल्वर खूप वर चालले, आत्ता तुम्ही बाय केले की यू नेवर नो तो कधी खाली येईल आणि तुमचा हे होईल. म्हणजे आत्ता इट इज नॉट अ राईट टाईम टू बाय. त्या अशा वेळेला तुम्ही जर अवॉइड करून राईट टाईमची वाट बघितली आणि तुम्ही जर बाय केले तर तुम्ही ऑटोमॅटिकली 1%मध्ये जाताय. तुम्ही रॅन्डमली काही केलं म्हणजे गॅम्बलिंग सारखंच करताय ना, तुम्हाला काही माहीतच नाहीये आणि तुम्ही तुमचे पैसे तिथं टाकताय, म्हणजे तुम्ही इनफॅक्ट गॅम्बलिंगच करताय. ते गॅम्बलिंग न करता एक स्ट्रॅटर्जी फॉलो केली, एक आपण सिस्टमॅटिक वेमध्ये गेलो, ह्याला आपण एक बिझनेस सारखं ट्रीट केला, त्याचे रूल्स सेट केले, ट्रेडिंग जर्नल्स बनवले, स्ट्रॅटजीज बनवले आणि त्याला व्यवस्थितपणे फॉलो केले तर 1%मध्ये जायला वेळ नाही लागत. सुपर. सो आपल्या ग्रुपवरती अनेक पॉझिटिव्ह फीडबॅक्स आहेत तुमच्या क्लासेस बद्दलचे. सो अशी एखादी केस सांगा ना की खूप घाबरत होती ती शिकण्यासाठी आणि त्यानंतर खूप सक्सेसफुल झाली. आहेत फीडबॅक्स, मीही वाचलेत, पण तुमच्या तोंडी ऐकायचं आम्हाला. MLAचेच मैत्रिणी आहेत, दोघींचं मी ॲक्च्युली सांगेन. ज्या वेळेला आले होते त्यावेळेला ती म्हणत होती की हा माझा लास्ट ऑप्शन आहे, मी काहीतरी करून दाखवायचा. मी बरेच काय गोष्टी करून केलेले आहे, पण माझा हा लास्ट ऑप्शन आहे म्हणून मी तुमच्याकडे आली आहे. ह्याच्यामधून जर मी सक्सेस नाही झाले तर मी माझं काहीच करणार नाही, असं तिचं म्हणणं होतं. तिने ज्या वेळेला शिकली त्याला इतकं सोप्या पद्धतीनं आम्ही शिकवलं. तिने आमचे सगळे ॲडव्हान्स कोर्सेस वगैरे पण सगळे केले. आता ती स्वतः 1 लाख रुपये अराउंड महिन्याला कमवती आहे, विच इज मोर प्राऊड मोमेंट फॉर मी. फीडबॅक वगैरे ज्या वेळेला पण करते त्यावेळेला मला व्हॉट्सअप करत असते. अजून एक मैत्रिणी, ती मराठी म्हणजे टिपिकल, तिला एवढं इंग्लिश हिंदी खूप सगळं कळत नव्हतं, त्यामुळं आम्ही त्यांच्या लेवलला जाऊन ज्या वेळेला शिकवलो तिने पण पुढचे ऑप्शन्सचे कोर्सेस ॲडव्हान्सचे सगळे कोर्सेस केले. ती पण आता खूप छान मार्केटमध्ये करते आहे.
त्या MLAच्या थ्रू आले होते आमच्याकडे. त्यांचे फीडबॅक मी युजली MLA ग्रुपमध्ये शेअर करत असते. व्हिडिओ फीडबॅक्स आहेत, ते चेक करू शकता. येस, खूप मस्त, खूप मस्त. आपण टाकूया आपण नंतर. सो एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया जायच्या आधी. सो ओव्हर ट्रेडिंग जर्नल का माइंडसेट? ओव्हर ट्रेडिंग कम्प्लिटली अवॉइड करायला पाहिजे. तो तुमचा कॅपिटल खाऊन टाकतो. बरं. ट्रेडिंग जर्नल खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते तुमचे मिस्टेक्स तुम्हाला सांगून देतो आणि तुम्ही कसे इम्प्रूव्ह करायला पाहिजे हे तुम्हाला ट्रेडिंग जर्नलमधनं शिकतो. माइंडसेट, जसं मी सांगितलं, 80% माइंडसेट आहे मार्केटमध्ये. माइंडसेटला ज्या वेळेला तुम्ही कॉन्कर करता, मास्टर करता, ऑटोमॅटिकली मार्केटला मास्टर करता. सुपर. सो मॅम, तुमचे अपकमिंग जेवढे पण अपडेट्स आहेत ना, ते आम्हाला कुठं पाहायला मिळतील? तुमचे इंस्टाग्राम आणि यूट्यूब आहे चॅनल ना? हां, सो त्याचं आम्हाला लिंक शेअर करा प्लीज. इंस्टाग्राम चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम पेज आहे, माझे टेलिग्रामचं चॅनल पण आहे. जे सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देते, तुम्ही टाकून नक्की द्या. नक्कीच नक्कीच तिथून ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. इवन कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी देते. नक्कीच 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 मॅम, थँक्यू. सो सोनाली मॅम, तुम्ही एवढंच पॉवरफुल आणि प्रॅक्टिकल इन्साइट्स दिलेत ना, की तुमची जर्नी प्रूव्ह करते की राईट माइंडसेट, डिसिप्लिन आणि गायडन्स असेल तर मार्केटमध्ये काहीही पॉसिबल आहे. जसं तुम्ही एक्झाम्पल दिले की हाऊसवाईफ 1 लाख कमवतीये फक्त ट्रेडिंग करून. सो त्यासाठी तो माइंडसेट पण पाहिजे, डिसिप्लिन पण पाहिजे आणि शिकण्याची तयारी पाहिजे. करेक्ट. सो इमोशनल होऊन ट्रेडिंग नाही करायचंय तुम्हाला, नाही. पूर्ण स्टडी करून ट्रेडिंग करायचंय. सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खरंच तुम्ही खूप छान इन्साइटफुल दिली आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आज इथं आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यात. मला इकडे ह्या स्टेजवरती येऊन तुम्ही मला एक अवकाश करून दिला, की इथे मी माझे जे काही शिकलेले आहे, जे काही एक्सपिरियन्स आहे, तो थोडंफार शेअर करू शकले. त्यामुळे तुमचं खूप खूप थँक्यू. मैत्रिणींना एवढंच सांगायला, आमचाही इंस्टाग्रामचं पेज आहे, यूट्यूबचं पेज आहे, त्याला फॉलो करा. तुम्हाला नक्की त्यातून पण शिकायला मिळणार डेफिनेटली. अँड तुम्हाला जर शिकायचं असेल तर मॅडम आहेत, माझाही कॉन्टॅक्ट नंबर असतील, नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. थँक्यू सो मच.